गडचिरोली पोलीस दलाने एकाच दिवशी उद्ध्वस्त केली माओवाद्यांची 44 स्मारके। जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे। 18 फरवरी रोजी गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेल्या 44 माओवादी स्मारकांची उद्ध्वस्ती गडचिरोली पोलीस दलाने एकाच दिवसात केली आहे। या मोहिमेचे नेतृत्व C60 कमांडोज, CRPF आणि जिल्हा पोलीस दलाच्या 18 पथकांनी मिळून केले आहे, ज्यामध्ये सुमारे 800 जवानांचा सहभाग होता। या प्रकारे माओवाद्यांच्या अस्तित्वाचे शिल्लक उरलेले प्रतीक नष्ट करत गडचिरोली पोलीस दलाने माओवाद्यांच्या दहशतीचा कायमचा विराम दिलेला आहे। गडचिरोली जिल्हा जो माओवादी चळवळीसाठी अतिसंवेदनशील आहे, येथे माओवादी नेहमीच दुर्गम भागामध्ये स्मारकाच्या माध्यमातून दहशत पसरवत होते। मात्र गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी माओवाद विरोधी अभियानामुळे ही चळवळ जवळपास संपुष्टी झाली आहे। या पार्श्वभूमीवर आजच्या मोहिमेने जिल्ह्यातील माओवादी स्मारक नष्ट करण्याचा लक्ष्य साधले। पोलीस दलाने एटापल्ली, हेटरी, भामरागड, जिमलगट्टा, धारोणा आणि पेंढरी उपविभागातील विविध गावांमध्ये शोध मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत माओवाद्यांनी उभारलेल्या स्मारकांची तपासणी करून त्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत। विशेषतः पेनगुंडा, कवंडे, तुमरकोटी, गर्देवाडा, वांगेतुरी आणि गट्टा या गावांमधील माओवादी स्मारकांचा समावेश होता। सदर मोहिमेत पोलीस दलाच्या प्रमुख अधिकारी M. रमेश, कार्तिक मदिरा, गोकुळ राज आणि विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक व विविध पोस्टे, उपपोस्टे यांच्या योगदान महत्त्वपूर्ण ठरलेले आहे। यावेळी पोलीस अधीक्षक निलकपल यांनी सांगितले की गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या चळवळीचा अंत जवळ आलेला आहे। पोलीस दलाने कायमच जिल्ह्यात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचे ठरवले आहे। आमचे प्रामाणिक प्रयत्न हे नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी आहे। दीपक सुनतकर, आपकी आवाज न्यूज, गडचिरोली।